फलसिद्ध कोण आणि मळुसिद्ध कोण हे थोडक्यात मी सांगणार आहे, कारण गेल्या 12-13 वर्षात मी थोडासा अभ्यास केलाय मी, म्हणून तुम्हाला सांगावं आणि मग मुख्य विषय प्रवेश करावा असा विचार आहे. मग 4 वाजले काय आणि 5 वाजले काय, चालेल ना? शिवहार. नाही, असं होणार नाही. कीर्तन संपायच्या वेळेला कीर्तन सुरू झालेलं आहे, त्यामुळं असं काही होणार नाही. वेळेत अगदी वेळेचं भान किंवा वेळेची मर्यादा आपण पाळायची आहे. एवढ्यासाठी सांगू इच्छितो की मरोसिद्ध आणि फलसिद्ध हे दोन्ही एकच. आणि हा इतिहास महाकाळ असलेल्या उज्जैनी पासून, उज्जैन मध्य प्रदेशच्या उज्जैन पासून, कारण तर ही प्रांतवार भाषा रचना आता नंतर झालेली आहे, त्या काळामध्ये असं काही नव्हतं. तर त्या महाकाळ असलेल्या उज्जैनी पासून ते दक्षिण मध्ये आजच्या बल्लारी जिल्ह्यातल्या कुडलिगी तालुक्यात असलेल्या उज्जैनी पर्यंतचा जो प्रवास आहे, ती उज्जैनी ही उज्जैनी, दक्षिण भारतात उज्जैनी असं नाव झालं, इकार लागला. उज्जैन ते उज्जैनी हा त्या उज्जैनी पीठाचे आमचे जगद्गुरु हे क्रमानं 60वे असलेले मरोसिद्ध शिवाचार्य यांचा काळ आहे 11वे शतक. त्यांनी त्या उत्तर भारतात ज्या उज्जैनी, आजही तुमच्यापैकी बरेच लोक उज्जैन महाकाळेश्वरला गेले असते, तिथं गेल्यानंतर ज्योतिर्लिंग महाकाळाच्या मंदिरापासून अंदाजे 5 किलोमीटर पलीकडे भैरवगड नावाचं ठिकाण आहे, क्षिप्रा नदीच्या काठी. तिथं वटसिद्ध, सिद्धवट जे म्हणतो आम्ही, सिद्धेश्वर लिंगातून उद्भव झाला आचार्यांचा, ते ठिकाण तिथं आहे. आणि आज तिथं जैन मंदिर आहे. त्या काळामध्ये त्या भागात जैनांचा एवढा प्रभाव झाला की आमच्या तत्कालीन हे आचार्य मरोसिद्ध शिवाचार्यांना ते उज्जैन सोडून आपल्या अनुयायासह दक्षिणेकडे प्रयाण करावं लागलं. मग जेव्हा